नमस्कार सगळ्यांना. आज आपण नाश्त्याला केलेले आहेत कांदे पोहे. तर आता मी कांदे पोह्यांचा नाश्ता करणार आहे. हा नाश्ता केला? काय केलंस? काय केलं? काय नाश्ता सांग? पोहा. सगळा खाला पोहा? चलो हम तुम्हारे साथ कुछ बातें करेंगे. कुठे गेला तो? बस. आहान काय चाललंय? बुक्स काढतोय आणि गप्पा. का रे? कारण ॲन्युअल डान्स आहे. ॲन्युअल डान्स आहे तुझा? वा, ॲन्युअल स्टार्ट झालं. मग आता तू काय भरणार? त्या बुक तर काढलेस, हे सगळे बुक काढलेस बॅगेत, तर मग बॅगेत काय भरणार? हां चल भर बघू. आहांचं वार्षिक स्नेहसंमेलन आहे, गॅदरिंग. तर त्यांची स्कूलमध्ये डान्सची वगैरे प्रॅक्टिस 2-3 दिवस आहे. मग काय झालं? तर आता का म्हणजे एकाच बॅगमध्ये सगळं राहील ना टिफिन, म्हणून ही त्यांची टिफिन बॅग आहे. तर टिफिन बॅगेतून ते आता ट्रान्सफर करणार त्यांच्या बॅगेमध्ये. हे बघा, हा एक टिफिन. टिफिनला काय दिलं जरा दाखवतो का आम्हाला? तुझे फ्रेंड्स तर दाखव. बनाना, साल्ट ठेवायची बनानावर, आणि काय ऑरेंज. व्हेरी गुड. आणि ह्याच्या डाळिंब. गुड बॉय. ठेवा. ओके, नाव युअर. आता विहानची टर्न आहे. विहान पण त्याच्या बॅगेतला सामान काढणार. नुसती मस्ती अंगात ह्याच्या. शांतपणे काढ ना. हा भर, आता बॅगच भर. बॅग सामान भरायचं आहे. हा चाललाय बॅग भरायला. हा भर भर भर. अरे टिफिन बॅगेतलं सामान भरायचं आहे तर तू काय भरतोस आहे? टिफिन बॅगेतलं टिफिन. थांबा मी करते. हां ठेव, या साईडला ठेव. ते नाही लागत बाटलीचं झाकण व्यवस्थित. बुक्स नाही न्यायच्या तिथे, नाही तर सांडेल इथे ठेव. हां असं ठेव. लूज आहे बघ. मग आता काय करायचं? लूज आहे तर असं भरणार. मग ठेव या साईडला. ठेव. पण इकडे लीकिंग होतोय आता. ए बाळू, काय करायचं रे? ह्याचं बाटले लिकिंग होते तर मम्मी हे बॉटल नाही यूज करणार आता. काय झालं? काय झालं? काय हे ओपन झालं. अरे असं कसं ओपन झालं? ह्याचं तुला काय दिलंय? सफरचंद आणि केळं दिलंय टिफिनला. नीट लाव झाकण. हां ठेव, ह्याच्यात ठेवायचं. काय ह्याची भाषा. आणि जातो इंग्लिश मिडियमच्या शाळेत, त्यापेक्षा आमचं मराठी मिडियम बरं. हे बघा, मस्त कांदे पोहे झालेले आहेत. हे आता मी जरा कांदे पोहे गरम करते आणि त्याचा नाश्ता करते. ओके. आणि इथे आहे आपले आप्पे होते ना, ते मी जरा आप्पे पात्रात पुन्हा गरम केल्यामुळे मस्त मऊ लुसलुशीत झाले. हा जरा करपला, ठीक आहे, पण बाकीचे आप्पे जरा चांगले आहेत. मी एक आप्पे खाऊ. आप्पे खाणार? एकच खाऊ. हां खा ना. घेऊ. तो करपलेला, तो नको घेऊ. हे मला. हां तुला पाहिजे आप्पा? आंबेडकरांच्या इथे बघ, आंबेडकरांच्या फोटो जवळ आहे. इथेही शेव भरून ठेवलेले आहे. हे बघा, इथे मटकी आहे. मटकीला किती छान मोड आलेत.
तर आम्ही आता मटकीची उसळ किंवा मिसळ बनवणार आहोत. इथे आहे मिसळ मसाला, काटदरे मिसळ मसाला. हा मसाला घालून आम्ही मिसळ करणार आहोत. तर भेटूया थोड्या वेळानंतर, जेवण स्वयंपाक झाल्यावर. तर आज आपण करणार आहोत भेंड्याची भाजी. चला भेंड्याच्या भाजीला सुरुवात करूया. इथे आपण घातलेलं आहे तेल. हे मी घातलं तेल. तेल चांगलं तापू द्यायचं. चला तर आज आपला स्वयंपाक आहे. हे भात आहे, डाळ, सकाळी ना जेवणासाठी मटकीची मोड आलेल्या मटकीची उसळ केली होती. ती उसळ आहे राहिलेली, ती आता गरम आम्ही करतो. प्लस हे बघा, इथे बघू शकता ही कसली भाजी होते. तर ही भाजी होत आहे भेंडी. हो, आता मी बनवते भेंडीची भाजी. बघा भाजी झाली का. अजून 5 मिनिटं जरा ठेवते, मग आपली भाजी रेडी होईल. आता हे बघा, ह्याच्यावर मी पाण्याचं ताट ठेवलं. ते यासाठी ठेवलं, तशी काही गरज नाही पाण्याची ताट ठेवण्याची भेंडीच्या भाजीवर. भेंडी काय शिजतात. पण ज्यांना अशी बुळबुळीत भाजी आवडते, जसं की आम्हाला ना बुळबुळीत भाजी आवडते. आमचे घरात लहान मुलं आहेत ना, त्यांना पटकन गटकन खायला बरी वाटते, भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर समजा. म्हणून आम्ही थोडी ना अशी बुळबुळीत अशी भाजी बनवतो. एकदम गटगरीत अशी नाही, पण ते थोडंसं त्याच्यात बुळबुळीतपणा असतो. यासाठी ताटावर आम्ही पाणी ठेवतो. आणि ह्याचं दुसरं कारण असं की भाजी खाली करपत नाही, आपली व्यवस्थित शिजते या पाण्याच्या वाफेवरती. या भाजीमध्ये पाणी नाही घालत, पण पाण्याच्या वाफेवर आम्ही ती भाजी शिजवून थोडी बुळबुळीत अशी भाजी बनवतो, जेणेकरून घरातल्यांना खायला बरी. तसं माझा एक व्हिडिओ भेंड्याच्या भाजीचा आहेच, तर तुम्ही बघू शकता. त्याच्यात मी भेंड्याची भाजी बनवलेली आहे. अजून नाही शिजलेत भेंडी. मीठ वगैरे सगळं टाकलेलं आहे. हे बघा, पुन्हा ह्याच्यावर मी थोडंसं ताट ठेवते पाण्याचं. आता मी इथे ना बघू शकता, इथे मी 2 बटाटे घेतलेत. तर आता आमच्या मुलांना ना बटाट्याची कापं करते, त्यासाठी इथे बटाटे घेतले. आणि इथे रवा आहेत. आता रव्यामध्ये घोळून, आता ना तांदळाचं पीठ तर नाही आहे, मग आता मी काय करणार, या रव्यामध्ये घोळून ही बटाट्याची कापं करणार. त्यासाठी मी आधी बटाटे सोलून घेते. बटाट्याचं सोलणं कुठं गेलं, हे बघा, हे बटाट्याचं सोलणं आहे. त्याने मी बटाटे सोलून घेते, धुवून घेते मी आधी. तर या सोलण्याने मी आधी हे 2 बटाटे सोलून घेते. मग आपण भेटूया थोड्या वेळानंतर.